तर आपण पाहत आहात सहारा समाचार आणि मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे सहारा समाचारमध्ये। जनोना येथील नागरिकांचा अचलपूर पंचायत समिती समोर आमरण उपोषण। अचलपूर पंचायत समिती समोर वाघडोह ग्रामपंचायतमधील जनोना येथील नागरिकांनी बुधवारपासून 12 नागरिकांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। त्यांच्यासोबत महिला पुरुष मुलं या उपोषणस्थळी जे आहे ते डेरा टाकून बसले आहेत। नेमका विषय काय आहे तर जाणून घेत येथील आदिवासी मेंढपाळ यांना जागा उपलब्ध करून घरकुल देण्यात यावी, तसेच 30 ते 40 वर्षापासून रहिवासी असून सुद्धा अजूनपर्यंत जागा नियमाकुल करण्यात आली नाही, तथा गावातील श्रीमंतांनी 4-5 वर्षांपासून मोठमोठे भूखंड अतिक्रमण केले आहेत। त्या सर्वांचे अतिक्रमण काढून पात्र लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून द्यावी, ती जागा नियमाकुल करण्यासाठी उपोषणाला बसले आहेत। या अगोदर सेवा पंधरवडा हप्ता सप्ताह अंतर्गत ग्रामपंचायत सचिव यांनी ठराव घेतला होते, परंतु त्या ठरावावर अजून पर्यंत अंमलबजावणी झाली नाही। त्यामुळे ग्रामवासी यांनी उपोषणाचा पवित्रा घेतला आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही हटणार नाही, असे स्पष्ट मत उपोषणकर्त्यांनी सांगितले आहे। यावेळी आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी घेतला आहे सविस्तर आढावा। नमस्कार, सहारा न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। नुकतेच अमरावती जिल्ह्यातील जनुना वाघडो ग्रामपंचायत अंतर्गत जनुना आणि या जनुना गावातील जे मेंढपाळ आहेत ते आदिवासी लोक आहेत, त्यांच्या अनेक समस्यांनी ग्रासित असलेलं गाव आणि आपण कित्येकदा सहारा समाजाच्या माध्यमातून त्या संदर्भात आपण आपल्या माध्यमातून बातम्या टाकलेल्या आहेत आणि यामध्ये अनेक वेळा ग्रामपंचायतने ठराव सुद्धा केलेले आहे। नुकतेच सेवा पंधरवडा सप्ताह अंतर्गत पालकमंत्री बावनकुळे यांनी जे अतिक्रमित जागा आहेत, जे 30 वर्षापासून तिथे राहत असेल ते अतिक्रमित जागा नियमाकुल करण्याचे आदेश दिलेले होते आणि त्यानुसार ग्रामपंचायतनी ठराव सुद्धा घेतलेला होता आणि यामध्ये सचिव आणि सरपंच आणि गावकरी यामध्ये समाविष्ट होते आणि त्या ठरावामध्ये पारित झालेला होता। परंतु नुकतेच काही दिवसापूर्वी अजून एक ग्रामसभा झालेली होती, त्यामध्ये काही जणांचे अतिक्रमण काढण्यासंदर्भात त्या वाघडो ग्रामपंचायतमध्ये ज्या ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेमध्ये धुमाकूळ झालेला होता आणि आता येथील जे रहिवासी आहेत जनुना येथील रहिवासी जवळपास आज पंचायत समिती अचलपूर पंचायत समिती समोर उपोषणाला बसले आहेत। कालपासून ते उपोषणाला बसले आहेत। त्यांच्यासोबत संपूर्ण गावातील जे नागरिक आहेत, महिला आहेत, लहान मुलं आहेत, ते सुद्धा यांनी ठिया आणि ते उपोषणाला आमरण उपोषणाला इथे बसलेले आहेत। परंतु कालपासून उपोषणाला बसले, अद्यापपर्यंत कुठलाही अधिकारी इथे आला नाही आणि उपोषणाला बसताना त्यांनी निवेदन दिलेले होते, परंतु त्यांचं मेडिकल करण्यासाठी इथं कोणता डॉक्टर वैद्यकीय अधिकारी किंवा वैद्यकीय कर्मचारी कोणी इथं आपल्याला पाहायला मिळत नाही आणि पोलीस स्टेशनचा कुठलाच कर्मचारी इथे नाही आहे। परंतु त्यांच्या रास्ता मागण्यासाठी त्यांना आज इथं उपोषणाला बसावं लागते, हे मात्र खंत आहे आणि आपण त्यांच्याशीच थेट संवाद साधणार आहे। आपल्यासोबत उपोषण करते जवळपास 12 लोकांनी इथं आमरण उपोषणचं हे केलेलं